पुण्यातल्या उरुळी कांचन जवळील सोरतापवाडी गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना सध्या समोर आली. सासरच्या मंडळींकडून, ज्याच्यामध्ये सरपंच सासू आणि शिक्षक सासऱ्यांचा समावेश आहे, होणाऱ्या अमानवीय छळाला कंटाळून एका उच्च शिक्षित इंजिनियर विवाहित महिलेनं आपलं जीवन संपवल्याची घटना घडली आहे. दीप्ती मगर चौधरी असं या विवाहितेचं नाव असून ती व्यवसायाने एक इंजिनियर होती. दीप्ती मगर ही उच्च शिक्षित, स्वावलंबी आणि विवाहित महिला होती. मात्र शिक्षण, नोकरी आणि कर्तृत्व असूनही कौटुंबिक छळापासून तिची सुटका झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार सासरच्या मंडळींकडून वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. वंशाला दिवा हवा या मानसिकतेतून दीप्तीवर सक्तीनं गर्भपात करण्याचा दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. याशिवाय माहेरून पैसे आणण्यासाठी सतत तगादा लावला जात होता. या सर्व छळामुळे दीप्ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली होती, असं तिच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दीप्ती आणि रोहन चौधरी यांचा विवाह हा 23 नोव्हेंबर 2024 रोजी थेऊर इथं पार पडला होता. मात्र लग्नानंतर अवघ्या महिनाभरातच दीप्तीला सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरं जावं लागलं. तक्रारीनुसार पती रोहन चौधरी यानं दीप्तीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. तसंच तिच्या रूपावरून आणि घरकामाच्या क्षमतेवरून तिला कमी लेखलं जात होतं. तू दिसायला चांगली नाहीस, तुला स्वयंपाक किंवा घरकाम जमत नाही, अशा शब्दांत वारंवार तिचा अपमान केला जात होता. शेतात काम करणाऱ्या महिलांशी तिची तुलना करत तिला मानसिक दबावाखाली सतत ठेवलं जात असल्याचे आरोप तक्रारीत नमूद करण्यात आले. आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे दीप्तीची सासू सुनीता चौधरी या गावच्या विद्यमान सरपंच आहेत, तर सासरे कारभारी चौधरी हे व्यवसायानं शिक्षक आहेत. समाजात प्रतिष्ठेची पदं भूषवणाऱ्या व्यक्तींवरच हे गंभीर आरोप झालेत. मृत विवाहितेची आई हेमलता मगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी दीप्तीचा पती रोहन चौधरी, सासू सुनीता, सासरा कारभारी चौधरी आणि दीर रोहित चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. सर्व आरोपी सोरतापवाडी, तालुका हवेली इथले रहिवासी आहेत. व्यवसाय आणि वाहनासाठी पैशांचा तगादा तिला लावायचे, माहेरकडून लाखो रुपये उकळल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दीप्तीला पहिली मुलगी झाल्यानंतर सासरच्या मंडळीचा असंतोष अधिकच वाढल्याचं समोर आलं. दरम्यान पती रोहन यानं आपल्या एक्सपोर्टचा व्यवसाय तोट्यात गेल्याचं कारण पुढे करत दीप्तीच्या माहेरहून 10 लाख रुपयांची मागणी केली. मुलीच्या संसाराला तडा जाऊ नये म्हणून आई वडिलांनी ही रक्कम दिल्याचं तक्रारीत नमूद आहे. मात्र यानंतरही पैशांची मागणी थांबली नाही. लग्नात 4 चाकी गाडी दिली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत पुन्हा एकदा मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली. अखेरीस दीप्तीच्या कुटुंबियांनी तिचा संसार टिकावा या उद्देशानं तब्बल 25 लाख रुपये रोख स्वरूपात दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. स्त्रीधनाच्या बाबतीतही तसंच आहे. लग्नावेळी दीप्तीला मारून सुमारे 50 तोळे सोन्याचे दागिने स्त्रीधन म्हणून देण्यात आले. तक्रारीनुसार ग्रामीण भागात चोरीची भीती असल्याचं कारण सांगून सासू आणि पतीनं हे सर्व दागिने स्वतःकडे घेतले. नंतर या दागिन्यांबाबत विचारणा केली असता ते व्यवसायासाठी बँकेत गहाण ठेवल्याचं दीप्तीला सांगण्यात आल्याचंही समोर आलंय. आता वंशाला दिवा हवा म्हणून जबरदस्तीनं गर्भपातही केला. या प्रकरणातील सर्वात गंभीर आणि माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार नोव्हेंबर 2025 मध्ये घडल्याचं तक्रारीत नमूद आहे. दीप्ती 5 महिन्यांची गर्भवती असताना सासरच्या मंडळींनी तिला गर्भलिंग निदानाची चाचणी करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे सासरच्या मंडळींवर. पोटातील बाळ मुलगी असल्याचं समजताच आम्हाला मुलगाच हवा असं सांगून दीप्तीचा विरोध डावलत तिचा जबरदस्तीनं गर्भपात करण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलंय. या घटनेनंतर दीप्ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली अशी माहिती पोलिसांनी दिली. हुंडाबळी, गर्भलिंग भेद आणि कौटुंबिक हिंसाचारासारख्या प्रकरणांमध्ये कायदे कडक असतानाही अशा घटना पुन्हा पुन्हा समोर येतात. हे समाजासाठी गंभीर चिंतेचं कारण आहे. दीप्तीचा मृत्यू हा केवळ एका कुटुंबाचा नाही तर संपूर्ण समाजाचं अपयश आहे. उच्च शिक्षण, नोकरी आणि प्रगती करत असूनही एका महिलेला सुरक्षित आयुष्य आणि सन्मान मिळत नसेल तर प्रश्न फक्त कायद्याचा नाही तर मानसिकतेचाही आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून पुढील कारवाई केली जाते. मात्र अशा घटनांमधून एकच प्रश्न समोर येतो, महिलांना नेमकं सुरक्षित कधी वाटणार? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.